विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इच्छुकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। बुलढाणा शिवसेनेच्या नेत्या प्रेमलता सोनवणे ह्या सुद्धा बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत। आपल्यासोबत स्वतः प्रेमलता सोनवणे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही स्वतः बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे। निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आमची तयारी चाललेली आहे, मोर्चे बांधणी चाललेली आहे आणि अस्तित्व संघटनेचा गेला 25 वर्षाचा जो प्रवास आहे सामाजिक कार्याचा, त्या माध्यमातून आता जनतेची इच्छा आहे की मी विधानसभा लढावी आणि त्यांच्या इच्छेचा सन्मान करून मी विधानसभा लढण्यासाठी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये फिरतायत, भेटीगाठी करतायत, मोर्चे बांधणी करतायत। मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। माझे हे सासरही आहे आणि माहेरही आहे, त्याच्यामुळे सासरच्या लोकांनाही वाटतं की आमची सून आता राजकारणात सक्रिय झालेली आहे, तर तिने विधानसभा लढावी आणि माहेरच्याही लोकांचे मला आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे निश्चितच सासर आणि माहेरच्या लोकांचा मला आशीर्वाद आहे आणि तो मिळतोय। सध्याची राजकीय परिस्थिती पाहिला तर विद्यमान आमदार जे शिवसेनेचे आहेत ते सध्या या बुलढाणा विधानसभेचे आमदार आहेत। असं असताना तुम्ही इच्छुक म्हणून या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागतात, पक्षासोबत काही बोलणं झाले तुमचे? एका पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात आणि मी पण इच्छुक आहे आणि बोलणी चालू आहे माझी। आणि आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आम्हाला महिला उमेदवारासाठी एक परमनंट हा मतदारसंघ असावा, कारण हा जिल्हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव असावा अशी आमची मागणी आहे त्यांना। ही मागणी आम्ही पक्ष प्रमुखांकडे करत आहे। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सामोर जाणार आहात? कुठले विकासाचे मुद्दे असतील तुमच्याकडे? निश्चितच 25 वर्षापासून जे कार्य आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये शोषितांचा आवाज आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहोत सरकारपर्यंत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो। आम्ही अनेकविध आंदोलनं त्याच्यासाठी केलेली आहे आणि आता जो विकासाचा मुद्दा आहे तो इथे MIDCचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, बेरोजगारी त्याच्यामुळे वाढलेली आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, युवकांचा प्रश्न बेरोजगारीचा तो पण आहे, वारकरी संप्रदायाचे प्रश्न आहेत, युवतींचा प्रश्न आहे, रोजगाराभिमुख कुठलेही कार्यक्रम इथे राबवले जात नाहीत। अशा पद्धतीचा इथे विकास कुठलाच झालेला नाही। 5 वर्षापासून या ठिकाणी संजय गायकवाड या बुलढाणा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी विकास केला नाही असं वाटतं तुम्हाला? हे नुसतेच रस्ते आणि कॉन्क्रिटीकरण करण्याने विकास होतो असं मला अजिबात वाटत नाही, कारण विकासाची जी परिभाषा आहे ती आमची वेगळी आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न विकास झाला असता तर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी रस्त्यावर उतरले नसते, महिला सक्षमीकरणाचा मुद्दा समोर आला नसता, सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला नसता। अशा अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगेन इथे की युवकांचा मुद्दा आहे, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, असे अनेक मुद्दे आहेत, ते घेऊन युवकही पुढे आले नसते किंवा शेतकरी सुद्धा पुढे आले नसते। एक शेवटचा प्रश्न आहे की बुलढाणा विधानसभेवरती तुम्ही दावा केलाय, म्हणजे इच्छुक म्हणून या ठिकाणी दावा करताय, पण काय वाटतं तुम्हाला की मतदार तुम्हाला या ठिकाणी साथ देतील? निश्चितच साथ देतील मला, कारण संपूर्ण बुलढाण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये अस्तित्व संघटनेचे 25 वर्षापासून समाजहिताचे कामं केलेले आहेत आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि आता ही धुरा म्हणजे माझ्यावरती तो विश्वास जनतेने टाकलेला आहे, त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद मला आहेच आणि तो राहणारच आहे। तुमची संपूर्ण तयारी झाली का विधानसभा लढण्याची? निश्चितच मोर्चे बांधणी आमची बरेच दिवसापासून चालू आहे आणि बाकीची जी तयारी विधानसभेची झालेली आहे। जर का तुम्हाला शिवसेनेने या ठिकाणी तिकीट नाही दिलं तर भूमिका काय असणार आहे तुमची? शिवसेनेकडे आम्ही मागतो आहे, विधानसभेचं तिकीट मागतो आहे, पण जर नाहीच दिलं अशी वेळ येणार नाही असं मला वाटतं। पक्षप्रमुख त्याचा विचार करतील आणि एका महिलेला राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातली एक महिला जर उमेदवारी मागते आहे शिवसेनेकडे तर ते देतील आणि सन्मान करतील, कारण आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहोत, याच्यावरती मला विश्वास आहे की ते आम्हाला उमेदवारी देतील। नंतरचा काळ हा बंडखोरीचा असेल असं वाटतं? निवडणूक लढणारच आहोत हे, कारण हे जनसामान्याची इच्छा आहे, त्यांची भावना आहे आणि त्यांच्या भावनेचा मी अनादर करणार नाही। नक्कीच। तर या होत्या प्रेमलता सोनवणे, ज्या की शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या या ठिकाणी नेत्या आहेत। विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलंय। जर का पक्षाने तिकीट नाही दिलं तरी सुद्धा निवडणूक या ठिकाणी त्या लढणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा विधानसभेमध्ये बंडखोरी सुद्धा पाहायला मिळू शकते। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी,
बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.